श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने नूतन महापौर तथा संचालक श्री विनायक कोंड्याल यांच्या महापौरपदी निवडीबद्दल त्यांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री महर्षी मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गोर्रम यांनी प्रास्ताविक केले। त्यांनी श्री विनायक कोंड्याल यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले। यावेळी प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली व चेअरमन डॉक्टर माणिक गोर्रम यांच्या हस्ते श्री विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला। तसेच श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय कर्मचारी पतसंस्था, इरप्पण्णा बोल्ली ब्लड बँक तसेच डॉक्टर वर्ग यांच्या हस्ते विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला। रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी आपल्या मनोगतात सांगितले की श्री विनायक कोंड्याल यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे। त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमतेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापौर म्हणून ते निश्चितच विशेष प्रयत्न करतील असेही त्यांनी नमूद केले। महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू। महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात येईल। श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे त्यांनी स्पष्ट केले। या प्रसंगी सुरेश पलमारी, अशोक आडम, डॉक्टर विजयकुमार अरकाल, श्रीनिवास कॅतम, श्रीनिवास कमटम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुधाकर गुंडेली, डॉक्टर अंधारे, डॉक्टर सुहास पुजारी, डॉक्टर संबरम आदी मान्यवर उपस्थित होते। व्हाईस चेअरमन रमेश वेडप यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाचा समारोप उत्साही वातावरणात झाला।